नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आपली जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे म्हणजे कोणती, म्हणजे ती नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा। आपली ही जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे यामध्ये आपली इथे जी 6वी आहे, 6वी मध्ये आपली जी बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मानसिक क्षमता चाचणी, या मानसिक क्षमता चाचणीमध्ये आपली एक चॅप्टर आहे म्हणजे आपली जी 6वी घटक आहे समसंबंध 5वी घटक। यावर आज आपण पाहणार आहोत की समसंबंध काय असते किंवा समसंबंधावर विषय प्रश्न कसा विचारतात, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर मित्रांनो बघा, आता ही आपली समसंबंध काय असतील तर बघा, यातील प्रश्नामध्ये पहिल्या 2 प्रश्न आकृत्या साधारणपणे पुढील संबंध असतो। यांनी काय सांगितले, आपले जे समसंबंध आहे यामध्ये आपल्याला काय देतात तर यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती देतात। त्या प्रश्न आकृत्यामध्ये प्रश्नामध्ये पहिले 2 प्रश्न आकृत्यांची साधारणपणे पुढील संबंध असतो, म्हणजे पहिली 2 जी आपली आकृती असते त्यामध्ये काहीतरी संबंध असतात। ते संबंध पाहून आपल्याला 3ऱ्या व 4थ्या मध्ये आपल्याला संबंध लावायचे असतात। तर बघा, यांनी काय टिप्स दिलेले आहेत तर पाहूयात। आकृती चिन्हे यांची संख्या दुप्पट होतो। त्यानंतर आकृती चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात। आकृती चिन्हे यांची संख्या दुप्पट होतो म्हणजे डबल होतं। आकृती चिन्हे आकृत्या असतात किंवा चिन्हे असतात हे आपल्याला माहिती पाहिजे। कोणत्याही दिशेत किंवा काही अंशात फिरतात म्हणजे कोणत्याही डिरेक्शन किंवा कोणत्याही डिग्री म्हणजे 180 डिग्री 90 डिग्री कोणत्याही डिग्रीने फिरतात ते आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला पूर्ण लक्ष ठेवून करायचं आहे, बरोबर। त्यानंतर आकृतीची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब मिळतात। म्हणजे प्रश्न आपल्याला मिरर इमेजेस माहिती आहे ना, मिरर इमेजेस किंवा वॉटर इमेजेस मध्येही प्रश्न विचारले जातात। आकृतीची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब ह्या पण मध्ये प्रश्न विचारतात। त्यानंतर आकृती 180 अंशात फिरते म्हणजे 180 अंशात फिरते। त्यानंतर बाहेरील व आतील आकृत्या किंवा चिन्हे यांची अदलाबदल होते। बाहेरील व आतील आकृत्या यांची अदलाबदल होते म्हणजे बाहेरील म्हणजे आकृती दिली असेल बाहेर किंवा आत यांची अदलाबदल होते। त्यानंतर आकृतीची आकार लहान किंवा मोठेही होतात। आकृतीची आकार लहान किंवा मोठेही होतात। तर पुढे पाहूयात नमुना प्रश्न। यांनी नमुना प्रश्न दिलेला आहे तर वाचूयात नमुना प्रश्न काय लिहिले तर पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्न आकृत्या दिल्या असून 4थ्या प्रश्न आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहेत। यांनी काय म्हणले, आपल्याला जे प्रश्न येणार आहेत पुढे त्यामध्ये 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या असते म्हणजे 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या असते, जी 4थ्या प्रश्न आकृत्यासाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहेत। 4थ्या प्रश्न आकृत्यासाठी प्रश्नचिन्ह दिलेले असतात। पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांचे पहिले 2 म्हणजे 3 दिलेले असेल आणि 4था आपल्याला फाइंड करायचा आहे। तर यांनी काय सांगितलं, पहिल्या 2 आकृत्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे म्हणजे यामध्ये काही संबंध आहे, अशा प्रकारचे संबंध सेम अशा प्रकारचे संबंध आपल्याला पुढील 2 प्रश्नामध्ये आकृत्यांमध्येही असं विशिष्ट संबंध आहे। म्हणजे जे पहिल्या 2 आकृत्यामध्ये संबंध आहे ते पुढे 2 मध्ये म्हणजे 3री किंवा 4थ्या आकृत्यामध्ये संबंध होणार आहे। अशा प्रकारचे संबंध पुढील 2 प्रश्न आकृत्यामध्ये असायला पाहिजे। अशा प्रकारचे संबंध पुढे असले 2 आकृत्यामध्ये पाहिजे। उत्तर आकृत्यांमध्ये अशी आकृतीची शोधा जे प्रश्न चिन्हाच्या जागी देता येईल। म्हणजे त्यांनी उत्तर आकृती दिलेली असेल 4 तर आपल्याला काय, आपल्याला संबंध पुढील प्रश्न आकृत्यामध्ये संबंध असायला पाहिजे। आपल्याला संबंध पाहून म्हणजे आपले 2 पहिल्यामध्ये संबंध काय होते ते संबंध बघून आपल्याला जी उत्तर आकृत्या दिल्या असेल त्या उत्तर आकृत्यामध्ये प्रश्न आकृत्या जागी देता येईल असं आपल्याला उत्तर आकृत्या फाइंड करायचं आहे। त्या आकृतीची वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। तर आपण प्रश्न पाहूयात। पहिली प्रश्न काय बघा, इथे चौकोन दिलेला आहे। चौकोनचा बाहेर बघा प्लस ट्रायंगल सर्कल आणि मायनस, प्लस ट्रायंगल सर्कल मायनस असं दिलेलं आहे, बरोबर। त्यानंतर आपण दुसरे चित्र पाहूयात। यामध्ये त्रिकोण दिलेले आहेत, बरोबर, त्रिकोण दिलेले आहेत। या त्रिकोणच्या आतमध्ये आपल्याला प्लस मायनस आणि सर्कल दिलेले आहेत। काय तर
प्लस मायनस सर्कल. तर तुम्ही एक बात नोटीस करा बघा, जिथे चौकोन आहे किती आहेत, 4 कोण आहेत. किती, 1 2 3 4, 4 कोण झाले. आणि आपल्याला चिन्ह किती आहेत ते 1 2 3 4, 4 चिन्ह आहेत. पण दुसऱ्या चित्रामध्ये ही 4 कोण त्रिकोण झाली, म्हणजे एक कोण कमी झाली आणि एक चिन्ह ही कमी झाली. बरोबर, 1 2 3 3 चिन्ह आणि 3 कोण. तर मित्रांनो काय झाली, इथे 4 होती आणि इथे 3, म्हणजे इथे किती आहेत तर पाहूयात. इथे किती कोण आहेत तर 1 2 3 4 5, किती आहेत, 5 कोण आहेत. बरोबर, 5 कोण आहेत. आणि आपल्याला संख्या चिन्ह 1 2 3 4, 4 चिन्ह आहेत. बरोबर, सेम चिन्ह आहेत, प्लस ट्रायंगल मायनस सर्कल. तर तुम्ही मला सांगा, जर इथे 5 कोण आहेत तर इथे किती कोण येणार आहे, एक कमी झाले तर 4 कोण येणार आहे. का, कारण की पहिल्या दोन मध्ये 4 आणि 3 होता, तर इथे 4 मधनं एक कमी झालं की 3 येईल. तर इथे कुठे 5 कोण आहेत तर इथे एक कमी झालं तर 4 कोण येईल. बरोबर. आणि काय चिन्ह काय, प्लस मायनस आणि सर्कल, प्लस मायनस सर्कल हे चिन्ह येईल. तुम्ही मला सांगा, सेम असं चित्र आहे का उत्तर आकृत्यामध्ये, तर आहे. आकृती नंबर सी बघा, म्हणजे आकृती नंबर 3 बघा, प्लस 4 कोणी आहे, 1 2 3 4 आणि प्लस मायनस सर्कल हे झालं. आता स्पष्टीकरण पाहूया. प्रश्न आकृतीतील बाजूंची संख्या 1 ने कमी होते व आकृतींची बाहेरील कमी होते, हे चिन्ह आत जाते, म्हणून पर्याय नंबर 1 ही सी ही आपली काय झाली तर ही आपली बरोबर उत्तर झाली. बरोबर मित्रांनो. तर आपण प्रश्न 2 पाहूयात. खूप सोपा प्रश्न आहेत, खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहेत. तर बघा, प्रश्न 2 मध्ये आपल्याला काय दिले आहे तर एक एरो दिलेला आहे. ती एरो काय आहे, फुल आहे, म्हणजे त्या एरोला ब्लॅक कलरने फिल केलेला आहे. बरोबर. आता ही एरो कुठे जात आहे तर ही एरो आपली नॉर्थ साइडला जाते. बरोबर, नॉर्थ साइडला आपल्या माहिती आहे ना डिरेक्शन, नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट, ही आपली डिरेक्शन आपल्याला माहिती आहे. नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आपल्याला डिरेक्शन माहिती आहे. ही एरो नॉर्थ साइड, नॉर्थ डिरेक्शनला जाते का नाही. आणि बाजूला काय आहे तर बाजूला सर्कल आहेत. बरोबर. तर इथे पाहूया. आता इथे बघा, ही नॉर्थ वरनं गेला, आता ही वेस्ट वरनं जाते. कुठे, वेस्ट साइडने जाते, फिल आहेत. बरोबर, इथे पण सर्कल आहेत. हे झालं. आता यामध्ये बघा, सेम चित्र आहेत का नाही, सेम आहेत, सेम, फक्त इथे फिल नाहीये आणि इथे सर्कल आहे, इथे ट्रायंगल आहे. इथे स्क्वेअर होता, सर्कल होता आणि एरो होता नॉर्थ साइडने. इथे सेम आहे, पण सर्कल आहे, ट्रायंगल आहे आणि ही नॉर्थ साइडला आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही मला सांगा, जर ही आणि ही डिरेक्शन सेम आहे तर ही आणि ही पण डिरेक्शन सेम होईल, फक्त त्यांच्या फील आहे आपले असं सेम असं करायचं. तर म्हणजे सर्कल करून, माझी ड्रॉइंग इतकी छान नाहीये, सर्कल करून ही जी वर गेली आहेत ते सेम असं पाहिजे. बरोबर. आणि वरती ट्रायंगल पाहिजे. ट्रायंगल पाहिजेत. बरोबर. तर इथे ट्रायंगल सेम असं चित्र आहे का आपल्या, बघा आपला पर्याय नंबर आहे बघा, सेम आहे, ट्रायंगल सर्कल सेम आहेत. यामध्ये होणार आहे का नाही, आपली चित्र वेगळी झाली कारण की खाली आपल्याला वरती पाहिजे. ही पण होणार आहे का नाही, आपल्याला हे चिन्ह खाली पाहिजे आणि हे चिन्ह वरती, ही पण नाही होणार. म्हणजे त्यानुसार पर्याय नंबर ए आपली काय झाली तर बरोबर उत्तर झाली. बघा, यांनी स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. पहिली प्रश्न आकृत्या प्रतिघटवित 90 अंशातून फिरवल्यास तर संबंधित प्रश्न आकृती मिळेल. या अनुसार प्रश्न आकृत्या प्रतिदिवत 90 अंशातून फिरवल्यास तर संबंधित प्रश्न आकृत्या मिळेल. म्हणजे यांनी काय केले, हे डिग्री आहे, यांनी 90 डिग्री मध्ये फिरवलेत, 90 डिग्री मध्ये फिरवलेत. पण आपलं लॉजिक पण ठीक आहे ना. तर आता आपण प्रश्न तिसरा पाहूया. ही नमुना प्रश्न आहे, ही आपली बुकची प्रश्न आहे. तिसरा प्रश्न पाहूया. खूप 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 सोपा आहे, तुम्ही मला सांगा कसं करायचंय. खूप सोपा आहे.
मित्रांनो पाहूया, तिथे आपल्याला 4 कोन दिलेले आहेत बरोबर. 1 2 3 4 म्हणजे इथे काय येणार, इथे पण 4 कोन येणार. बरोबर, 4 कोन आला. आता इथे बघा मित्रांनो, इथे आपल्याला एक लाईन दिलेला आहे आणि इथे 2. हे जिथे एक लाईन आहे इथे असं सर्कल आहे बरोबर. सेम इथे होता पण इथे अपोजिट आहेत बरोबर की नाही. अपोजिट आहेत, ही खाली आहेत आणि ही वरती दिलेली आहेत पण सेम आहेत. तुम्ही मला सांगा, इथे पण या साईडने बघा सगळ्या कोननी एक एक दिलेले आहेत. या कोन दिलेला आहे तिथे 2, या कोननी इथे 2, म्हणजे या कोननी इथे 2. तर तुम्ही मला सांगा इथे असं 1 असं 2 आणि कोणती साईडला आहेत बरोबर. आपल्याला असं पाहिजे का नाही, बरोबर झालं का नाही. बघा ही आणि ही इथे आहे आणि यामध्ये अपोजिट आहे, अपोजिट आहे. तर तुम्ही मला सांगा जर ही असेल तर ह्यामध्ये पण अपोजिट असेल बरोबर का नाही. तर आपली उत्तर भेटली का नाही. पण तुम्ही मला आता सांगा, आपली जी उत्तर आकृत्या आहेत या उत्तर आकृत्यामध्ये आपल्याला सेम चित्र आहे का पाहूया. बघा आता ए मध्ये बघा, ए मध्ये आपल्याला थर्ड आणि ए ची डिरेक्शन चित्र सेम आहे, म्हणजे हे होणार आहे का, शक्यच नाहीये बरोबर. आपल्या आकृत्या 2 पाहूयात. आकृती 2 पहा, सेम आहे, 4 कोन आहे, एक सेम आहे, म्हणजे आकृती 2 ही काय झाली आपली उत्तर झाली बरोबर. नाही नाही नाही, आकृती 2 उत्तर नाही होणार. आकृती सी पण सेम आहे, सांगा मला आता. सेम आहे बघा, सर्कल बघा इथे 2 ची जागेवर सर्कल आहे आणि इथे 1 ची, आपल्या कुठे 1 ची जागेवर सर्कल आहे, म्हणजे आपले उत्तर काय होणार आहे, आपले उत्तर पर्याय नंबर सी होणार आहे. तरीही आपण पर्याय नंबर डी पाहूया. पर्याय नंबर डी होणार आहे का, शक्यच नाही, कारण की आपली आकृती 1 आणि पर्याय डी म्हणजे सेम आहे, म्हणजे ही नाही होणार. म्हणजे आपली जी पर्याय नंबर सी ने ती आपली बरोबर उत्तर आहे, बरोबर आहे का नाही. उत्तर भेटला, खूप सोपं होतं का नाही. तर प्रश्न 4 पाहूया, ही पण खूप सोपं आहे. याला आपण मिरर इमेज असं बोलू शकतात. काय तर मिरर इमेज. बघा यांनी काय सांगितले, बीई असं मिरर मध्ये दिसते बरोबर. तर क्यू आणि के म्हणजे के आणि क्यू कसं दिसेल, सिंपल आहे, खूप सिंपल आहे. बघा बी असं आहेत आणि यांनी उलट केली, उलट केले, म्हणजे आपल्याही उलट करायचं आहे. के म्हणजे कसं करणार, के क्यू ह्या साईडने आपण या साईडने करणार, म्हणजे आपली किती बघा 1 सेकंदात आन्सर भेटला, भेटला का नाही. पहिले होणार आहे का नाही, उलट आहे. दुसरी शक्यच नाहीये, सेम आहे. तिसरी होऊ शकतात का नाही, आपल्याला सेम जागा पाहिजे, बी बीच्या जागी ई च्या जागी, यांनी उलट केले. बघा डी, डी आपली जी आहे ना बरोबर आहे, फक्त क्यू या साईडनी पाहिजे, म्हणजे आपली ही रॉंग झाली, आपल्या क्यू या साईडनी आहेत. तर पर्याय नंबर डी म्हणजे आपली उत्तर काय होणार, असं पर्याय नंबर डी ही आपली काय झाली, पर्याय नंबर डी ही आपली बरोबर उत्तर झाली, बरोबर का नाही मित्रांनो. बघा आपली उत्तर भेटली का नाही सेम. तर आपली उत्तर पर्याय नंबर डी ही आपली काय आहे, तर पर्याय नंबर डी आपली बरोबर उत्तर आहे. हे पण खूप इझी आहे, खूप म्हणजे खूप. तुम्ही मला सांगा, बघा आपल्याला काय दिले आहेत, एक बॉक्स दिलेला आहे बरोबर. बॉक्स मध्ये 3 असं आहे खाली जागा आहे, त्या 3 जागामध्ये आपल्याला एक ट्रायंगल, ट्रायंगल आहे, सर्कल आहे आणि स्क्वेअर आहे. चित्र 2 मध्ये बघा सर्कलला रिकामी जागा आहे बरोबर, सर्कलला रिकामी जागा आहेत, स्क्वेअर आणि ट्रायंगल आहेत बरोबर, कळलं आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, ट्रायंगल इथे 3 भरलेला आहे, इथे पण 3 भरलेला आहे, म्हणजे ही जी चित्र होणार आहे इथे आपल्याला सांगते मी तुम्हाला. तर इथे भरलेलं आहे, इथे भरलेलं आहे. इथे बघा ह्या जी या साईडनी सर्कल आहे ते रिकामे, म्हणजे इथे कसं येणार आहे, ही रिकामे येणार आहे. त्यानंतर
सर्कल सेम येणार आहे आणि स्क्वेअर इथे येणार आहे आणि ही आपली ड्रॉइंग झाली. तुम्ही मला सांगा सेम ॲज इट इज आहे का कुठे? बघा पर्याय नंबर ए मध्ये आहे का? नाही, नाही होणार, कारण की ते दोन रिकामे आहेत. आपल्याला फक्त ही रिकामी पाहिजे, ही भरलेली पाहिजे, बरोबर. बी मध्ये होणार आहे का? नाही. कशा का? कारण की ते आपल्याला ट्रायंगल पाहिजे, ते दोन दोन सर्कल दिलेले आहेत म्हणजे नाही होणार. सी होणार आहे का? सेम ट्रायंगल सर्कल स्क्वेअर आहेत, पण स्क्वेअर आपल्याला भरलेला पाहिजे म्हणजे ही पण येणार. बघा आपली डी, बघा डी मध्ये आपल्याला सेम ट्रायंगल आहे, स्क्वेअर भरलेले आहेत, सर्कल भरलेले आहेत, म्हणजे आपली उत्तर काय आहेत? तर आपली पर्याय नंबर डी ही जी उत्तर आहे ते एकदम बरोबर आहेत. बघा किती सोपं आहेत. ही प्रश्न पण खूप सोपा आहे, तर पाहूयात कसं. बघा मित्रांनो, इथे आपल्याला दोन चिन्ह काय दोन अंक दिलेले आहेत 14, बरोबर. इथे आपल्याला 18 दिलेलं आहे, तिथे आपल्याला 7 दिलेलं आहे. तर तुम्ही मला सांगा इथे काय येणार? मी या साईडनी दोन लॉजिकल आहेत, आपण लॉजिक ही घेऊया. इथे आपल्याला 2 अंक आहेत, बरोबर. इथे पण 2 अंक आहेत, म्हणजे ही संबंध झाली. जर इथे 1 अंक आहे तर इथे पण 1 अंक व्हायला पाहिजे, बरोबर. म्हणजे इथे काय या पर्यायामध्ये फक्त 1 अंक 9 आहे, म्हणजे आपल्याला 9 आले पाहिजे, बरोबर. म्हणजे इथे काय असलं पाहिजे? तर 9. अजून एक लॉजिक सांगते बघा. 7 2 14, 9 2 18, बरोबर का नाही? ही आपली डबल लॉजिक झाली, म्हणजे आपली उत्तर एकूण 9च येत आहे. काय? तर 9 ही येत आहे. म्हणजे 14चा हाफ केला तर 7 आणि 18ची हाफ केली तर 9. म्हणजे यानुसार पर्याय नंबर 2, पर्याय नंबर बी ही आपली काय झाली? तर पर्याय नंबर बी ही आपली बरोबर उत्तर झाली. इतकी सोपं प्रश्न आहेत, काय सांगू मी. बघा खूप सोपं आहेत, खूप म्हणजे खूप सोपं आहेत, खूप लॉजिकल प्रश्न आहेत. बघा इथे आपल्याला ट्रायंगल दिलेला आहेत, बरोबर. या ट्रायंगलनी इथे हाफ केलेला आहे, हाफ वाय, बरोबर. आता दुसरे चित्र पहा, सेम ट्रायंगल आहेत, फक्त ही जी हाफ वाय होती त्याला फुल केले, म्हणजे त्याला जे त्रिकोण आहे त्यामध्ये जॉईन केले. आता बघा इथे स्क्वेअर आहेत प्लस आहेत. तुम्ही मला सांगा ही हाफ आणि ही हाफ प्लस, तर इथे काय व्हायला पाहिजे? प्लस. ही हाफला फुल असं करू. आपल्याला इथे हाफ होता, इथे जॉईन नव्हता आणि इथे जॉईन केला, म्हणजे आपली वाय. मला दाखवते, इथे वाय जॉईन आहे का? त्रिकोणी नाहीये, पण इथे जॉईन आहे. आणि इथे बघा प्लस आपली स्क्वेअरनी जॉईन आहे का? नाही, पण इथे आपल्याला जॉईन पाहिजे, म्हणजे पर्याय नंबर बी काय झाली? तर पर्याय नंबर बी ही आपली बरोबर उत्तर झाली. पहा मित्रांनो, आपली जी पर्याय नंबर ए आहेत त्यामध्ये क्रॉस आहेत. जर इथे प्लसच्या जागेवर क्रॉस असतात तर आपली उत्तर पर्याय नंबर ए होतात, पण इथे प्लस मल्टिप्लिकेशन आहे का? प्लस आहे, प्लस म्हणजे आपल्याला हे जोडवायला लागेल. बघा जोडवले तर सेम आहे, म्हणजे आपली पर्याय नंबर 2 ही आपली बरोबर उत्तर झाली. बघा इतकी सोपं प्रश्न आहेत. बघा किती सोपं आहेत. चिन्ह बघा, डिरेक्शन आहे, अपोजिट आहे का नाही? बघा इथे आहेत या 4 आपल्याला चौकोन दिलेला आहे. त्या चौकोन मध्ये आपल्याला एक कोणामध्ये आपल्याला काय दिलेलं? एक चित्र दिलेलं आहे, चिन्ह दिलेलं आहे, चित्र. या चौकोन मध्ये या एक कोणाला चिन्ह दिलेलं आहे, त्यानंतर दुसऱ्यामध्ये या कोणाला चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे त्यांची अपोजिट झाली, बरोबर का नाही? अपोजिट झाली. तर तुम्ही मला सांगा, जर या चौकोन मध्ये इथे चिन्ह दिलेलं आहे तर या चौकोन मध्ये इथे पाहिजे, बरोबर का नाही? सेम असं चित्र या साइडने पाहिजे, म्हणजे पर्याय नंबर सी काय झाली? तर पर्याय नंबर सी ही आपली बरोबर उत्तर झाली. भेटला का नाही? तर आपली 4ही कोण मध्ये झालं, 1 2 3 4 वरती होता, आता 2 खाली आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे. संबंध बघा, तिथे वरती संबंध आहे, इथे खालीचे संबंध आहेत. इझी आहे का नाही मुलांनो? सांगा मला. खूप इझी आहे. प्रश्न 9 पाहूयात. तुम्ही मला सांगा प्रश्न 9 मध्ये काय कन्सेप्ट लावले असेल? तुम्ही मला सांगा प्रश्न 9 मध्ये काय कन्सेप्ट लावले असेल? तर खूप इझी आहे, खूप म्हणजे खूप. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7. बघा मी तुम्हाला हिंट पण दिलेले, खूप इझी आहे. आपली जी पहिली चित्र आहेत
यामध्ये स्क्वेअर आणि ट्रायंगल दिलेले आहेत बरोबर. स्क्वेअर आणि ट्रायंगलच्या जर आपण स्क्वेअर आणि ट्रायंगलच्या जी कोन आहेत म्हणजे चौकोन आणि त्रिकोणला ऍड केला 1 2 3 4 5 6 7 किती झालं तर 7. आपली जी दुसरी चित्र आहे त्यांनी जे चित्र दिलेलं आहे त्यामध्ये 7 कोन आहेत म्हणजे यांची ऍडिशन करून इथे 7 कोन लावलेत. तर 1 2 3 4 5 6 7 बरोबर. आपला संबंध भेटला. काय आहे पहिल्या चित्राचं जे कोन आहे त्याला ऍडिशन करून आपली दुसरी चित्र बनवायचं आहे बरोबर. आता तिसरं चित्र पहा. यामध्ये किती कोन आहेत तर 1 2 3 4 5 6 6 कोन आहेत. तर इथे आपल्याला कसं पाहिजे तर एक कोन 2 कोन 3 कोन 4 कोन 5 कोन आणि 6 कोन असं पाहिजे. तुम्ही मला सांगा कोणत्या उत्तर आकृतीमध्ये आपल्याला 6 कोन आहेत. तर आपण बघूया 1 2 3 4 5 6 बघा यामध्ये 6 कोन आहेत. तरीही आपण सगळं बघूया 1 2 3 4 5 6 7 यामध्ये 7 कोन आहे म्हणजे ही आणि ही चित्र सेम झाली. 1 2 3 4 5 6 7 8 यामध्ये 8 कोन आहे आणि 1 2 3 4 यामध्ये 4 कोन आहे. आपल्याला कोणती कोन पाहिजे तर आपल्याला 6 कोन पाहिजे म्हणजे पर्याय नंबर ए आपली उत्तर भेटली. पर्याय नंबर ए बघा किती सोपं आहेत. पर्याय नंबर ए ही आपली बरोबर उत्तर आहे. बघा इझी आहे. खूप इझी आहेत. खूप 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 इझी आहेत. बघा अपोजिट आहेत. अपोजिट ही पण अपोजिट आहेत म्हणजे इथे ही फिल आहेत. या सर्कलच्या जागेवर ही ठेवली आणि या जागेवर ही ठेवली. तुम्ही मला सांगा या सर्कलच्या जागेवर ही असल्या पाहिजेत बरोबर फिलिंग आणि या इथे या जागेवर या सर्कल. इझी झाला का नाही. तुम्ही मला सांगा कोणत्या उत्तर आकृत्यामध्ये ही उत्तर आहेत तर आपल्याला माहिती आहे आकृत्या डी मध्ये आपली उत्तर भेटली. ही होणार आहे का नाही कारण की ही सेम आहे ही पण सेम आहे आणि ही पण सेम आहे म्हणजे आकृती डी आपली काय झाली तर आकृती डी ही आपली बरोबर उत्तर झाली. बघा किती 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 म्हणजे किती सोपे प्रश्न आहेत मुलांनो. खूप इझी आहेत. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही हे नाहीये. बघा आपली प्रश्न नंबर 11 बघा खूप इझी आहे. एल व्ही व्ही एल यांनी काय केलेत उलट केलेत. एल व्ही ला उलट केले व्ही. बघा एल व्ही एल ला या साईडनी टाकले म्हणजे अपोजिट केले आणि व्ही ला या साईडनी आणि उलट लिहिलेत बरोबर. सी पी तुम्ही मला सांगा याचं जर आपण उलट केले तर सी या साईडनी येईल पी सेम उलटा पी असं. तुम्ही मला सांगा सेम आहे का कुठे सॉरी वरती आहे ना पी खाली येईल बरोबर. सेम पी उलट येईल खाली आणि सी या साईडने येईल. पी या बघा ही या साईडने तर पी या साईडने आले की या साईडने येईल बरोबर. तुम्ही मला सांगा पर्याय होणार आहे का नाही कारण की आपल्याला उलट पाहिजे. पर्याय बी बघा सेम आहे का नाही सी पी त्यानुसार पर्याय बी काय झाली आपली पर्याय बी उत्तर झाली. सी मध्ये सेम आहेत पण इथे बी दिलेले आहेत आपल्याला पी पाहिजे. हे पण उलट आहे म्हणजे ही पण नाही म्हणजे आपली पर्याय नंबर बी जी आहे पर्याय नंबर बी ही आपली बरोबर उत्तर आहे. प्रश्न 12 पाहूया मित्रांनो. प्रश्न 12 ही खूप इझी आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर सांगा मला प्रश्न 12 खूप इझी आहे. तुम्ही मला सांगा प्रश्न 12 मध्ये काय करायचं आहे. हिंट पण दिली आहे मी तुम्हाला. खूप 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 इझी आहे. सांगा मित्रांनो. चला मीच सांगते. बघा इथे आपल्याला स्टार दिलेला आहे आणि इथे आपल्याला
एक रिकामे चिन्ह दिले. तुम्ही बघा मित्रांनो, 1 2 3 4 5 6. आत काय बनलं? एक चित्र. म्हणजे यांनी जर आजची जी हे आहेत ऍडिशन करून चित्र बनलंय म्हणजे 5. सेम आहेत, 1 2 3 4 5 6 सेम चित्र आहेत. सिंपल आहे. जर यामध्ये सेम चित्र आहे तर यामध्ये पण 1 2 3 सेम पाहिजे. म्हणजे इथे जर आपण ड्रॉइंग काढला असं पाहिजे. बरोबर. उत्तर भेटला का नाही? पहिले बघा पर्याय हे होणार आहे का नाही, कारण की आपल्या असं आहे, आपल्याला असं पाहिजे. बरोबर, म्हणजे ही नाही होणार. पर्याय 2 बघा सेम आहे, आपल्याला पाहिजे. म्हणजे पर्याय बी काय झाली आपली? पर्याय बी ही आपली बरोबर उत्तर झाली. सी बघा पर्याय ही नाही होणार आहे. का? कारण की असं आहे आणि डी अपोजिट आहे, म्हणजे ही नाही. पर्याय बी आपली बरोबर उत्तर होणार आहे. खूप इझी होता का नाही? सेम आहे, खूप इझी आहे. तुम्ही मला सांगा कसं करणार आहे. बघा इथे काय आहेत? ट्रायंगल वरती आहेत आणि इथे चौकोनमध्ये आत दिलेले आहेत. बरोबर. या चौकोनमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे. तर तुम्ही मला सांगा आपल्याला इथे आत कसं होणार आहे. तर आता बाहेर पाहूया. 1 2 3 4 5. बरोबर. आपल्या बाहेर किती आहेत? 5 कोण आहेत आणि या बाहेर मध्ये 1 2 3 4 कोण आहेत. म्हणजे एक कोण कमी झाला. बरोबर. आणि आतली जी चित्र आहेत ती उलट झाली. तर तुम्ही मला सांगा इथे जर 1 2 3 4 कोण आहेत, इथे बाहेर किती कोण येणार आहे? त्रिकोण. म्हणजे त्रिकोण आपण त्रिकोण झाला आणि आत उलट करणार आहे म्हणजे हे या असं, म्हणजे ड्रॉइंग हे आपली ट्रायंगल झाली. यानुसार हे उलट करायचं आहे. बरोबर. असं 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 आहे का? कुठे ही होणार आहे का? नाही. ट्रायंगल पाहिजे. इथे ट्रायंगल आहे पण इथे स्क्वेअर आहे, आपल्याला उलट पाहिजे. पर्याय नंबर सी बघा ट्रायंगल आहेत आतमध्ये, सेम ड्रॉइंग उलट आहे. म्हणजे पर्याय नंबर सी आपली काय होणार? पर्याय नंबर सी ही आपली बरोबर उत्तर होणार आहे. खूप इझी आहे. बघा चित्र आहेत, फक्त चित्र आहे, तिथे काही नाही लॉजिक लावायचं आहे. तुम्ही मला सांगा याची उत्तर काय होणार आहेत? खूप इझी आहे. बघा इथे काय आहेत? साऊंड आहेत. साऊंड आपण कशाने ऐकतो? काही आपण कानाने ऐकतो. बरोबर. तर उत्तर संबंध काय आहे? साऊंड दिलेले आहेत आणि आपण हे कसं ऐकतो हे बघितलंय. इथे टीव्ही दिलेला आहे. तर तुम्ही मला सांगा टीव्ही आपण कशा बघतो? डोळ्याने बघतो. म्हणजे पर्याय नंबर सी काय झाले? पर्याय नंबर सी ही आपली उत्तर झाली. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बघा इथे टीव्हीचा रिमोट दिलेला आहे, टीव्हीच्या केबल दिलेला आहेत, टीव्ही ठेवण्यासाठी टेबल दिलेला आहे. आपल्याला कन्फ्यूज व्हायचं आहे का? नाही. आपल्याला माहिती आहे आपली पहिली 2 आकृत्यामध्ये संबंध, बस. आपल्याला तसं तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये पण सेम संबंध पाहिजे. आपली उत्तर काय होणार? तर आपली सी आपली बरोबर उत्तर होणार आहे. तुम्हाला आठवतंय आपण एक प्रश्न सॉल्व्ह केलेले होते, सेम आहेत. सेम म्हणजे इथे बघा स्क्वेअर मध्ये इथे रिकामे आहेत. आपली जी आतली चित्र दिलेलं आहेत, चिन्ह दिलेलं आहे, ती आपली चौकोनला टच होत आहे का? नाही. पण इथे टच होत आहे. इथे आपल्याला सर्कल दिलेला आहे, सर्कलला ही प्लस टच होत आहे का? नाही. पण इथे आपण टच करणार आहोत. तिथे काय होतं? स्क्वेअर होता आणि प्लस होता. इथे सर्कल आणि प्लस आहे. म्हणजे पर्याय नंबर बी ही आपली बरोबर उत्तर झाली. बघा किती इझी आहेत. पर्याय नंबर प्रश्न 16 पाहूया. बघा काय आहेत? तर खूप इझी आहे. बाहेर स्क्वेअर दिलेला आहे आणि आत ट्रायंगल दिलेला आहे. सेम उलट केलेला आहे. बाहेर ट्रायंगल दिलेला आहे, आत स्क्वेअर दिलेला आहे. बरोबर आहे का नाही? इथे बाहेर स्क्वेअर आहे, आत ट्रायंगल आहे आणि यांच्या बाहेर आतची चिन्ह बाहेर आली आणि बाहेरची चिन्ह आत गेली. म्हणजे बाहेर ही ट्रायंगल बाहेर गेली आणि ही स्क्वेअर आत आली. हे
आता तुम्ही मला सांगा, इथे ट्रायंगल आहे आणि इथे सर्कल आहे, तर इथे कसं होणार आहे? सर्कल, सर्कलच्या आत ट्रायंगल, बरोबर का नाही? उत्तर भेटली का नाही? सेम संबंध आहे का नाही? म्हणजे बघा, इथे पण सर्कलमध्ये ट्रायंगल दिलेले आहेत, पण आपली ट्रायंगल अशा आहे का? ट्रायंगलची चिन्ह आपली अशी आहेत, म्हणजे ही होणार आहे का? नाही. पर्याय बी आपली उत्तर होणार आहे का? कारण की ट्रायंगल आहे आणि सेम चिन्ह पण आहेत. म्हणजे बघा, कन्फ्युजन करण्यासाठी आपल्याला एकच आकृती 2 वेळा देतात, फक्त खूप म्हणजे खूप जास्ती छोटीशी फरक असतील, ते आपल्याला पाहायचं आहे, नाहीतर 1 मार्क्स गेला, बरोबर का नाही? आपल्याला पण आपल्याला माहिती आहे आपल्याला कसं करायचं आहे, म्हणून टेन्शन घ्यायचं आहे का? नाही. तर बी आपली उत्तर झाली. ही होणार आहे का स्क्वेअर? नाही, शक्यच नाही आहे. ट्रायंगल पण नाही होणार, कारण की ऑलरेडी आहेत. म्हणजे पर्याय नंबर बी ही आपली बरोबर उत्तर झाली. खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूप. तुम्ही आता लॉजिक लावा कसं करायचं आहे बघा. बघा मित्रांनो, आपल्याला इथे बी दिलेले आहेत, बरोबर? बी आहे तिथे, आणि इथे काय आहे? डबल बी आहेत, म्हणजे सेम बी आहेत आणि यांना अपोजिट केलेलं आहे. तर मी मला सांगा, इथे ई आहेत, इथे पण ई लिहिणार आहोत, पण अशी ई पण पाहिजे, कारण की उलट पाहिजे. सेम चित्रामध्ये आहे का कुठे असं सेम? आपली आकृती आहे आपली, बरोबर उत्तर आहे. सेम आहेत. इथे बघा, इथे पण 2 आहेत, पण इथे सेम साईड आहेत, म्हणजे आपल्याला अपोजिट पाहिजे. इथे पण लेफ्ट साईडने दिलेले आहेत, हे पण नाही होणार. हे पूर्ण उलट दिलेलं आहे, नाही. आपल्याला सेम म्हणजे अपोजिट, म्हणजे एक दुसऱ्यांना पाहताना डिरेक्शन पाहिजे. म्हणजे आकृती नंबर ए आपली काय झाली? आकृती नंबर ए ही आपली बरोबर उत्तर झाली. आपला 18वा प्रश्न पाहूया, जे की आपली लास्ट प्रश्न आहेत. खूप इझी आहे. बघा काय केले आहेत यामध्ये. सर्कल दिलेले आहेत, सर्कलमध्ये ट्रायंगल आणि स्क्वेअर आहेत, बरोबर? दुसरी प्रश्न पाहूयात. स्क्वेअर आहेत, स्क्वेअरमध्ये ट्रायंगल आणि सर्कल आहेत, म्हणजे ही स्क्वेअर बाहेर गेली, ही ट्रायंगल इथे आली, आतमध्ये सर्कल आली. इथे बघा, ही ट्रायंगल आता बाहेर गेली, परत ही सर्कल खाली आली आणि ही स्क्वेअर आपली इथे आली. तुम्ही मला सांगा, इथे काय होणार आहे? इथे सर्कल येईल, बरोबर? सर्कल येईल का नाही सांगा मला? सर्कल येईल. ही स्क्वेअर आपला इथे होईल आणि ही ट्रायंगल आपण आत घेणार आहोत, बरोबर का नाही? उत्तर भेटली का नाही? तुम्ही मला सांगा, यामध्ये आहे का सेम? ही होणार आहे का नाही? कारण की सर्कल आहे. ही पण नाही होणार, कारण की ट्रायंगल आहे. ट्रायंगल बरोबर आहे, पण आपला इथे स्क्वेअर आहे, आपल्याला इथे सर्कल आणि आत स्क्वेअर पाहिजे. ही पण नाही होणार का? कारण की आत सर्कल आहे, आपल्याला बाहेर सर्कल पाहिजे. बघा पर्याय नंबर डी बघा, सर्कल आहेत, आत स्क्वेअर आहेत, त्यामध्ये ट्रायंगल आहेत, म्हणजे पर्याय नंबर डी काय झालं? तर पर्याय नंबर डी ही आपली बरोबर उत्तर झाली मुलांनो, बरोबर का नाही? इझी आहे का नाही? तुम्ही मला सांगा. खूप सोपं आहे, फक्त आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, नाहीतर समसंबंध ही खूपच इझी चॅप्टर आहे. तर मित्रांनो, आजची आपली टॉपिक समाप्त झाली, बरोबर? आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, पण त्यापूर्वी जसं की तुम्ही हे स्कॉलरशिपची बॅच अटेंड करत आहे, तुमची काही मित्र किंवा मैत्रीण असेल, तुमची ट्युशनची फ्रेंड असेल किंवा क्लासची फ्रेंड असेल, बरोबर, क्लासमेट असेल, त्यांना ही स्कॉलरशिपची प्रिपरेशन करायचं आहे, पण त्यांना माहिती नाही आपण कुठने करू, तर तुम्ही त्यांना सांगू शकतात आमची जी WO अकॅडमी आहेत, ही WO अकॅडमिक स्कॉलरशिप बॅच आहेत ऑनलाईन. यामध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो, बेसिक टू ॲडव्हान्स लेवलमध्ये आपला प्रॅक्टिस होतो. आपले जे क्लासेस असतील ती लाईव्हही असतील आणि रेकॉर्डेडही असतात. जुना प्रश्नपत्रिका सराव म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरही सॉल्व्ह करतात. फ्री डाऊट सेशन पण असतात आणि विद्यार्थी पालक मार्गदर्शन पण असतात. जास्ती माहितीसाठी तुम्ही त्यांना आम्हाला व्हॉट्सअप नंबरही देऊ शकतात, बरोबर? तर मित्रांनो, आपली जी लेक्चर आहे ती समाप्त झाली आहे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण की प्रॅक्टिस ही खूप गरजेची आहे. प्रॅक्टिस करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.